येस सामन्याला होईल सुरुवात. देऊया दोन टीमला लाख लाख शुभेच्छा. लेट्स प्ले गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. व्हेरी फर्स्ट बॉल ओव्हर द बॉलर हेड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत चेंडू सीमा पार. हा पहिला बार, पहिला दर्जेदार चौकार. पहिल्या बॉलवरती पहिला शानदार चौकार आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला उक्केला फटका जबरदस्त आहे आणि आता फाईन लेगला येणारा हा दुसरा फाईन चौकार मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक दोन बाउंड्री आपल्याला पाहायला मिळतात बॅट्समन जीवन गोपाळच्या बॅट मधून. आज फायनल डे आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेचा. आजचा अंतिम दिवस. यावेळेला देखील बादची बाहेरची आणि आता विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल चालला थेट थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगच्या तिसऱ्या बॉलवरती हा तिसरा वार. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक जणगार आणि बॉल गोळीच्या वेगाने फरार. सीमा पार. रन्स मिळतील 4. चौकार. वन बाउंडचा कॉल आता खऱ्या अर्थानं गोलंदाजाला दिला जातोय. ऑन साइडला लॉफ्ट केलाय. हा लॉफ्टेड हिट आहे. जितकी जास्त उंची तितकी जास्त लांबी. बॉल हवेशी वार्तालाप करत निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. दॅट्स अ यूज इट. सिक्सर. समोरच्या दिशेनं या वेळेला देखील फटका जबरदस्त आहे. पण फिल्डर डाऊन द बॉल आणि एक जबरदस्त कॅच मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. षटकाराचा क्विक रिप्लाय मैदानाच्या आतमध्ये दिलाय वैभव माळीनं. फलंदाज होईल बाद. धक्का लागला पहिला. बॅटिंग करत असताना टीम राजमुद्रा करवा या संघाला तब्बल 18 अंकावरती. धक्का पहिला. फलंदाज बाद. रेश्मा इंटरप्रेस पिसे आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी डोंगर नावे या दोन टीमच्या दरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये आपण करूयात कंपल्सरी टॉस. यस या दरम्यान एवे गावाचे दमदार उद्योजक अर्थातच दिनेशजी यशवंतराव यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं करूयात सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. शेवटचा एक अंतिम बॉल. प्रवीण तयार स्ट्रायकिंग एडला. हो यावेळेला सॉफ्ट हँडना सन्मान दिलाय. डिफेन्सिव्ह पवित्र मैदानाच्या आतमध्ये धारण केलं. ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे कंप्लीट झालाय. वैभव माळीला आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये आणि त्यानं आतापर्यंत धावा मैदानाच्या आतमध्ये खर्च केला. एक विकेट संपादित करत असताना तब्बल 19 धावा. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती ज्याच्या नावानं खऱ्या अर्थानं संघ ओळखला जातो, लायन ऑफ टीम चौथा हिरवा मानकोली अर्थातच मिस्टर दीपेश माली
आपल्याला पाहायला मिळतं बॉलिंग ट्रॅकवरती. दीपेश माली जर म्हटलं तर सातत्यानं भरपूर चांगला क्रिकेट तो खेळत असतो. मग भिवंडी विभाग असो, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, ठाणे, रायगड, प्रत्येक विभागामध्ये चांगलं क्रिकेट त्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता तोच दीपेश माळी बॉलिंग ट्रॅकवरती तयार. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समनचा जर विचार करायला गेला तर स्ट्रायकिंग एंडला प्रवीणला आपण पाहतो, नॉन स्ट्रायकिंग एंडला महेश मैदानाच्या आतमध्ये. दीपूच्या अगेन्स्ट प्रवीण तयार. पहिला बॉल या वेळेला पंचांकडे लाऊड अपील करायचा प्रयत्न, एक तर कंप्लीट होईल, दुसरीचा कॉल दिला जातोय का पाहावा लागेल. यस, लेग बायच्या स्वरूपात इथे सिंगल टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते. सिंगल मिळेल या बॉलवरती. महेशला आपण पाहतो आता स्ट्रायकिंग एंडला जो महेश सलामीसाठी आला होता, ज्यानं आतापर्यंत जर विचार करायला गेला तर एकही बॉल त्यांना फेस केलेला नाहीये. आणि आता पहिला बॉल फेस करत असताना दीपू मालीच्या अगेन्स्ट. दीपूचा बॉल शॉटअप फुल केलाय आणि आता पूल सक्सेसफुल ठरलाय. बॉल निघून चालला थेट हवेच्या लाटांवरती स्वार होत सीमा पार. रन्स मिळतील 6. महेशचा हा वार षटका. धावा मैदानाच्या आतमध्ये जोडल्या गेल्या आपल्या संघासाठी. बॅट्समन महेशनं एक जबरदस्त टोला त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला समोरच्या दिशेनं झेलची शक्यता. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर कोणतीही चुकी होणार नाहीये आणि अखेर टिपलाय झेल. संपला बॅट्समन महेशचा खेळ. षटकरचा क्विक रिप्लाय दिलाय दीपेश माळीनं. या विकेटनं धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. दुसरा बॅटिंग करत असताना टीम राजमुद्रा खरवाई या संघाला फलंदाज बाद. दुसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये संपादित केली आहे. फिल्डिंग करत असताना आदिती 11 एकविरा स्पोर्ट चौटायर व मानकोली या संघानं. नाव तर भरपूर मोठं आहे मानकोली टीमचं, पण त्या नाव टिकवण्यासाठी संघर्ष आणि मेहनत देखील तितकीच मोठी आम्ही बऱ्याच गेल्या वर्षापासून पाहिली आहे. कारण मानकोली संघ जर म्हटलं तर या टीमकडे लेजंड देखील आहेत आणि यंगस्टर देखील आहेत. यावेळेला सॉफ्टवेअरनं लेग ग्लान्स करायचा प्रयत्न. बॅकवर्ड रिझर्व मध्ये बॉल चाललाय. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर धावतोय. एक कंप्लीट केली, दुसरीचा कॉल मैदानाच्या आतमध्ये दिला आणि बघता बघता 2 धावा इथे केल्या गेल्यात कंप्लीट. लेट पण थेट जे बजरंग डोंगर नावे यांचं देखील इथे शुभ आगमन झालं. फुलर लेनचा बॉल ड्राइव्ह केला, फटका जबरदस्त आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये फिल्डर पोहोचलाय, बॉलला कॅरी केलंय. बॉलची थ्रोपिंग करेल स्ट्रायकिंग एंडला. तत्पूर्वी रन्स मिळतील 2. 2 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस 2 गड्यांच्या नुकसानात धावफलक जाऊन पोहोचले 30 अंकावरती. 30 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट फ्रॉम टीम राजमुद्रा खरवई.
बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार ओव्हर नंबर 3 मध्ये सौरवला आपण पाहतोय. पहिला बॉल प्रवीण साठी. हा बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल सडनली बाउन्स झाला. त्या दिशा पाहावी लागेल. अंपायर सिग्नल यासाठी व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये होईल ऍड आणि या एक्स्ट्राच्या स्वरूपात वन बाउंडचा कॉल दिला गेला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सौरभला. या वेळेला जबरदस्त बॉल मैदानाच्या आतमध्ये खोलवर टप्प्याचा होता. अगदी बाटाने पाठच्या मधून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तेच तर्रारा बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. डॉट. दोन गडी आतापर्यंत गमावल्यात म्हणजेच राजमुद्रा खरवई या टीमनं. सुरुवात जबरदस्त राहिली खरवई टीमची. पुढचा बॉल यावेळेला कट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट कप पॉइंटला फिल्डर बॅकअप नाहीये त्यामुळे ट्रॉफी की करायला अगदी गोलंदाजांना देखील थोडासा विचार विनिमय केला. शॉर्ट कव्हर पॉइंटच्या फिल्डरना 32 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पहिलं षटक थोडंसं महागडं म्हणावं लागेल ते म्हणजे गोलंदाज वैभव मालीचं. त्यानंतर दीपून थोडंसं कमबॅक जरूर केलं. या वेळेला शॉट ऑफ लेंथ. हा बॉल बॅकफुटला येऊन पंच करायचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये होता. शॉट कव्हर पॉइंटचा फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचला जरूर होता. तत्पूर्वी 2 जरूर कंप्लीट केला आणि तिसरीचा कॉल मैदानाच्या आतमध्ये दिला. बघता बघता 3 देखील धावा इथे सहजरित्या कंप्लीट झाल्या. 35 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना राजमुद्रा खरवई या टीमला आपण पाहतोय. दोन्ही संघांचा जर विचार करायला गेला तर दोन्ही संघ एकाच ताकदीचे, एका क्षमतेचे आणि एका हिमतीचे हे दोन दिग्गज संघ आज एकमेकांच्या अगेन्स्ट 2 आत करताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल प्रवीण साठी. हा बॉल गुडलेचा बॉल होता. मैदानाच्या आतमध्ये टप्पा पडला त्यानंतर खाली राहिला बॉल. अगदी ज्या उसळीच्या शोधामध्ये होता बॅट्समन प्रवीण ती उसळी त्याला मिळत नाहीये आणि आताचा हा बॉल आला डॉट. फिल्डर आपल्याला 5 पाहायला मिळतात. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, वाईडिस्ट लॉंग ऑन, वाईडिस्ट लॉंग ऑफ आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर सर्कलच्या बाहेर 5. आतमध्ये शॉट कव्हर पॉइंट, गली शॉट, थर्ड मॅन शॉट, फाईन लेगला फिल्डर. यावेळेला बॅटची हलकीशी जे बॉल जागेवरती गरंगळत राहिला. सिंगल तर जरूर मिळेल. सिंगल घेण्यापासून कोणी अडू शकणार नाहीये. तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे. ज्या प्रकारची सुरुवात राहिली बॅटिंग करत असताना राजमुद्रा खरवई टीमची त्या प्रकारे अगदी त्या क्षणाला वाटलं होतं कुठेतरी राजमुद्रा खरवई संघ जाऊन पोहोचेल 70-75 या अंकावरती. पण त्यानंतर धावसंख्येमध्ये ब्रेक थ्रो लावण्याचं काम दीपू मालीने केलं आणि आता सौरभ देखील करतोय. फ्लोर लेनचा बॉल होता. समोरच्या दिशेनं ऑन साइडला टर्न केला. अलग द कार्पेट. एका हाताने बॉलला स्टॉप केलं. स्ट्रायकिंग केलं. थ्रोफेकी झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. चला जय बजरंग डोंगर नावे टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट रेशमा इंटरप्राइजेस पीसे टीमचे कॅप्टन विनंती असेल आपण या इनिंग ब्रेक मध्ये आपण करूयात कंपल्सरी टॉस. तीन षटकांच्या अखेरीस धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचलंय. 2 गड्यांच्या नुकसानात बॅटिंग करत असताना राजमुद्रा खरवई हा तब्बल 37 या अंकावरती. 37 ऑन बोर्ड. 17 क्रमांक पहिला आपण पाहत आहे प्रगतीपथावरती. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना खरवई बनाम मानकोली असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला बदलापूरचं क्रिकेट आणि दुसऱ्या बाजूला भिवंडीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय.
स्पर्धा आपण पाहत आहे बदलापूर कॉमेंटेटर्स आयोजित मैत्री चषक 2025 चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. आज खऱ्या अर्थानं मानकोली टीम मध्ये खेळाडूंचा भरणा लागलाय, कारण दीपू माली इन ऍक्शन मध्ये, विनीत माली इन ऍक्शन मध्ये, वैभव माली इन ऍक्शन मध्ये आणि संपूर्ण आज आदित्य 11 एकविरा स्पोर्ट चौटा हिरवा मानकोली संघ आज परिपूर्ण तयारी करून या मैदानामध्ये उतरलाय. रोहित थळे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. राईट टाइम ओव्हर दी विकेट. गोलंदाज रोहित थले बॉलिंग ट्रॅक वरती तयार. पहिला बॉल ऑन साइडला लॉफ्ट केलाय आणि या लॉफ्टेड हिट आहे. बॉल चाललाय थेट आकाशाला बुक्की मारत सीमा पार. रन्स मिळतील पूर्णपणे 6. ठोकलाय बिगेस्ट अँड ब्लास्टेड षटकार. जनरेटर सर्व्हिस अगदी भरपूर कमी दरात जनरेटर सर्व्हिस सेवा आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल वंश जनरेटर सर्व्हिसच्या माध्यमातून. दोन्ही टीमचे कॅप्टन देखील आपल्या सोबत जोडले गेलेत. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस जरूर करणार आहोत. षटकार ठोकला मैदानाच्या आतमध्ये राहुलनं. तो राहुल तयार. स्ट्रायकिंग एजला या वेळेला बॅटची हलकीशी एज अँड टेकन. 1 मोर विकेट डाऊन. धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना राजमुद्रा खरवई या टीमला तब्बल 3रा. बॅट्समन राहुल इज गॉन. या वेळेला शफल झाले आणि सफल फटका तर जरूर खेळलाय, पण स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर त्याच्या वाक्याच्या बाहेर. बॉल चालला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. अजून एक जबरदस्त चौकार. 47 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 47 ऑन बोर्ड. तीन पूर्णांक 3 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. शेवटचे 3 बॉल. सत्र क्रमांक 1 मधील या वेळेला अगदी फुटवर्कचा वापर प्रथमतः केला होता, विचार बनवला होता शफलवर फटका खेळायचा, पण त्यानंतर बॅकफुटला आला आणि कट करायचा प्रयत्न, आणि तो प्रयत्न आता अयशस्वी राहिलाय बॅट्समन गौरवचा. यावेळी देखील फटका क्रॉस बॉडी खेचलाय. गॅप भरपूर मोठा आहे. फिल्डर पोहोचेल. अगदी प्रयत्न भरपूर चांगले राहिले. 2 झाले कंप्लीट. तिसरीचा मैदानाच्या आतमध्ये कॉल केला जातोय आणि 3 धावा इथे कंप्लीट. चौथीचा कॉल केला जाईल का? येस, 4 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. 4 धावा केल्या गेल्यात कंप्लीट. आणि स्कोर कार्डचा जर विचार करायला गेला तर टीमची टोटल 50 अप. 51 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 51 ऑन बोर्ड.
यावेळेला हुक केलाय, फटका जबरदस्त आहे, बॅकवर्ड रिझन मध्ये हुक केलाय, म्हणजे आपल्या संघासाठी 6 धावा बुक केल्यात. बॉल चालला थेट डीप बॅकवर्ड फाईन लेग, सीमा पार, रन्स मिळतील 6. शेवट केलाय गोड, बॅट्समन गवलवणं आणि ठोकलाय षटका. यस, टॉस आपण नेक्स्ट मॅचचा करूयात. मी विनंती करेल एवे गावचे दमदार उद्योजक दिनजी यशवंतराव दादांना, दादा या पण आपल्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. एका बाजूला विराज 11 जय बजरंग डोंगर नावे आणि त्यांच्या अगेन्स्ट रेशमा इंटरप्राइजेस पिसे. स्विंग द कॉइन. दिनेश दादा यशवंतराव यांच्या शुभ हस्ते केला जाते टॉस. वॉन द टॉस बाय टीम रेशमा इंटरप्राइजेस पिसे अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. म्हणजे बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि इन्व्हाइट केलंय गोलंदाजीसाठी टीम विराज 11 जय बजरंग डोंगर नावे या टीमला.
येस, पूर्वार्धाचा जर विचार करायला गेला तर 57 धावा बनल्या गेल्या बॅटिंग करत असताना राजमुद्रा खरवै या टीमच्या माध्यमातून आणि 58 धाव्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये उभं केलं ते म्हणजेच आदिती 11 एकविरा स्पोर्ट चौटा हिरवा मानकोली या संघाच्या अगेन्स्ट. आणि आता सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये नुकतंच या हंगामामध्ये खऱ्या अर्थानं प्रचंड फॉर्म मध्ये असणारा खेळाडू अगदी आम्हाला सांगायला आवर्जून आवडेल की नुकतीच केपीसी इनामपुरी ट्रॉफी ही स्पर्धा पार पडली इनामपुरी पनवेल नगरीमध्ये आणि त्या ट्रॉफीमध्ये खऱ्या अर्थानं मालिकावीराची 4 व्हीलर कार ज्या खेळाडूने जिंकली तो खेळाडू म्हणजे विनीत माली स्ट्रायकिंग एंडला. आणि त्याच स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ची बाईक ज्यानं जिंकली तो खेळाडू म्हणजेच वैभव माली नॉन स्ट्राईक एंडला. म्हणजे एक बायकर मॅन नॉन स्ट्राईक एंडला, एक 4 व्हीलर मॅन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये मानकोली टीमच्या माध्यमातून. विनीत मालीच्या अगेन्स्ट बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार महेश. 58चं लक्ष देऊयात दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा आणि करूयात या मॅचला सुरुवात. सेकंड इनिंगच्या या पहिल्या मॅच साठी खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतात पहिलं षटक. सेकंड इनिंग पहिल्या षटकातील पहिला बॉल विनीत तयार. पहिला बॉल प्रचंड वेग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल अंपायर सिग्नल. यस इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव टीमच्या टोटल मध्ये होती ऍड. आम्ही पुन्हा एकदा सर्व दानशूर दात्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करू. तदनंतर आमचे योगीराज महाराज बुटेरे असतील, प्रवीण विषय असतील, दत्ता कडाव असतील, तदनंतर आमचे राजेजी साळवे असतील यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करू. इनफिल्डच्या वरून उडवला फटका जबरदस्त आहे. 3 फिल्डर चेंडूच्या पाठबोरे शर्यत लागली आहे बॉल आणि फिल्डर मध्ये आणि अखेर ही शर्यत जिंकली आहे ती म्हणजे या बॉल आणि बॉल चालला थेट कव्हर पॉइंट बाउंड लाईनच्या बाहेर. विनीत मालीचा हा पहिला बार चेंडू सीमा पार. रन्स मिळतील 4. चौका. यस, आता दिशा पाहावी लागेल. यस, वाईड यॉर्कर हाताळायचा होता गोलंदाज महेशला. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव पुन्हा एकदा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. या वेळेला समोरच्या दिशेने औसल्या टर्न केला मिडॉन मध्ये फिल्डर थोडेसे फंबल झाले. सुभाष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मिडॉन मध्ये. फिल्डिंगचा जर विचार करायला गेला तर एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि एक लॉंग ऑनला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. हो, या वेळेला स्क्वेअर कट काय जबरदस्त फटका खेळलाय. नेत्रदीपक फटका बॅट्समन विनीत माळीच्या बॅट मधून तंत्रशुद्ध फटका आपल्याला पाहायला मिळाला. अगदी 2 फिल्डरांच्या मध्ये मोठी दरी होती त्या दरीला क्लिअर केलं आणि 4 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये एकवटत असताना बॅट्समन विनीत माली. दफलक डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये द गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक अर्थातच 10 अंकावरती 10 ऑन बोर्ड. विनीत तयार. पुढचा बॉल शफल झाला. फॉलिंग स्वीप केलाय बॉल हवे मध्ये. फिल्डर पोहोचतोय बॉल पर्यंत. एक टप्पा घेतलाय. बॉलची त्रोपिकी करेल आणि बघता बघता तत्पूर्वी धावा मिळतील या बॉलवरती 2. चांगला आय कॉन्टॅक्ट बॅट्समन विनीत माळी आणि बॅट्समन वैभव माळीच्या दरम्यान. ऑन साइडला आपण पुल करायचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला प्रवीण होता. काऊ कॉर्नर रेझर मध्ये एकच धाव.
ओव्हर नंबर 1 चा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. ज्या खेळाडूंना खऱ्या अर्थानं केपीसी इनामपुरीमध्ये टू व्हीलर मोटरसायकल बाईक ज्यानं जिंकली होती बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट तो ठरला होता. पण आज बॅटिंग करत असताना कशी कामगिरी करेल बॅट्समन वैभव माळी पाहणं गरजेचं आहे. आता दिशा पाहावी लागेल. यस दिशा चांगली आहे आणि बघता बघता मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये लागल्या गेल्यात. 58 धाव्यांचा पाठलाग करत असताना मानकोली संघ जाऊन पोहोचला 13 अंकावरती. यस रेश्मा इंटरप्रेटर्स गावदेवी क्रिकेट क्लब पिसे टीमचे सर्वेसर्वा टीमचे संघ मालक अर्थातच विवेकजी खाडे अर्थातच बाबू खाडे यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील करूया सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. बाबू दादा या आपण आमच्या मुख्य मंचावरती आपण सन्मानानं विराजमान व्हा. अगदी बाबू दादा म्हटलं तर सातत्यानं मुरबाड नगरीमध्ये त्यांच्या माध्यमातून बरेचसे स्पर्धा आपण सातत्यानं पाहत असतो आणि आज त्यांच्याच मालकीचा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार ओव्हर नंबर 2 मध्ये मिस्टर गौरव. हो या वेळेला कुलवर टप्प्याचा बॉल तर आपल्याला पाहायला मिळाला. दिशेपासून भरकटल्यात शरीरापासून दूर ठेवायचं होतं गोलंदाज गौरवला बॉल पण आता दिशा भरकटत असताना अवे फ्रॉम बॉडी वाईड यॉर्कर हाताळायचा होता तो प्रयत्न अयशस्वी राहिला. अंपायर सिग्नल यस इट इज वाईड बॉल. खोदून काढलाय सेमी हेलिकॉप्टर स्टाईलला फटका खेचलाय डीप मध्ये फिल्डर आणि त्याला बीट करत असताना त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार 4 धावा चौका. संकुल बॉयचे सदस्य अर्थातच दीपकजी वालुद्रा हे देखील या मागचा मनमुराद आनंद घेतात. त्यांचं देखील करूयात मैत्री चषक 2025 च्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनीत माली सफल झाला आणि सफल फटका केला. बॉलला पाठवलं थेट बॅकवर्ड लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रूफ 4 रन्स. आमचे ऑफिशियल स्कोरर आणि या स्पर्धेमध्ये ज्यांचा भरपूर मोलाचा सहकार्य लाभलाय असे आमचे राजेशजी साळवे सरांचे मोठे बंधू अर्थातच विजयजी साळवे हे देखील या मॅचचा ऑनलाईनच्या स्वरूपात मनमुराद आनंद घेतात. त्यांचा देखील करूया सहर्ष हार्दिक स्वागत. चौकार आलाय बॅट्समॅन विनीत मालीच्या बॅटमधून. स्कोर कार्डचा जर विचार करायला गेला तर धावफलक 22 ऑन बोर्ड 22 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. जबरदस्त सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आदिती 11 एकविरा स्पोर्ट चौटा इरवा मानकोली या टीमची आपल्याला पाहायला मिळाली.
गौरवचा बॉल पुन्हा एकदा व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न. काऊ कॉर्नर मध्ये फिल्डर थोडासा फंबल झाला. बॉलला जर स्टॉप केलं एक तर कंप्लीट केली गेली. दुसरीचा कॉल मैदानाच्या आतमध्ये केला गेला आणि बघता बघता 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. त्या म्हणजेच बॅट्समन विनीत माली आणि वैभव माली यांच्या दरम्यान. अजूनही दीपू माली सारखा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे आणि दीपू माली खऱ्या अर्थानं या टीमचा खरा 24 कॅरेटचा सोनं म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. फ्लोरलेनचा बॉल ऑन साइडला आडवा पाटणा केला. कडवा प्रहार फिल्डर पोचलाय आणि बॉल गोळीच्या वेगानं फरार. सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. संघ मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचला तब्बल 28 अंकावरती. हो या वेळेला फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट. सो ब्युटिफुल. सो एलिगेंट. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्या अनोख्या स्टाईलनं बॉलला फेकलाय. थेट सीमा पार. ठोकलाय. बिग ब्लास्टेड षटका. बॅट्समन विनीत मालीनं यावेळेला खोदला. व्ही मध्ये फटका. यावेळेला मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफ क्लिअर करत असताना बॉल एक टप्पा घेत सीमा पार. अजून एक शानदार वजनदार आणि दमदार चौकार. चला ड्रिंक स्टॉरी मैदानाच्या आतमध्ये द्या. 12th मॅन. चं लक्ष्य पहिल्या 12 मध्ये 38 बनल्यात. आता येणाऱ्या 12 मध्ये धावा मैदानाच्या आतमध्ये करायच्यात 20. 20 रन्स टू विन आफ्टर मूव फ्रॉम लास्ट 12 बॉल्स. 12 बॉल वेटची गरज या मॅच मध्ये. 10.00 चा रिक्वायर रन रेट मैदानाच्या आतमध्ये आणि 38 धावा तर स्कोर कार्ड वरती बनल्यात. पण त्यामध्ये इंडिव्हिज्युअल विनीत मालीना 11 बॉल फेस केलेत आणि त्यामध्ये तब्बल 35 धाव्यांचे त्यांना बहारदार खेळी केले आतापर्यंत. काय जबरदस्त बॅटिंग बॅट्समन विनीत मालीची आपल्याला पाहायला मिळते. मैत्री चषक 2025 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 12 बॉल शिल्लक आहे. धावा करायच्या 20. जीवन मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये पंचांकडे लाऊड अपील तर केली आहे पण पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ. अंपायर सिग्नल डॉट बॉल.
नेक्स्ट बॉल ऑन साइडला ओव्हर पिच होता लाईन पिक केली आणि या पिकअप स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर हव्यांच्या लाटांवरती स्वार होत चेंडू सीमा पार रन्स मिळतील 6 षटकार यावेळेला खोदून काढायचा प्रयत्न बॉल बॅक ड्राइव्ह स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉलला स्टॉप केलं जीवन डॉट बॉल आला ऑन साइडला अजून एक जबरदस्त फटका आसमानी टोला बॉल निघून चालला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर अजून एक स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर क्रॅकिंग सिक्सर मध्ये हळूहळू का होईना पण डीजे ऑपरेटर आपल्याला देखील संधी दिली जाईल आता बॅट्समन रिव्ह्यू थर्ड अंपायरला चॅलेंज मैदानाच्या आतमध्ये करण्यात आलं या आपण पाहूयात पुन्हा एकदा टेक्निकल रूम मध्ये करूया चेक तर हाईट फॅक्टर कितपत मॅटर करतोय या बॉल वरती हे देखील पाहिलं जाईल आमचे पंच पोहोचला टेक्निकल रूम मध्ये तर्क वितर्क लावले जातील पंचांच्या माध्यमातून नाही यस फेअर डिलिव्हरी चौकार तर जरूर आला बॅट्समन वैभव मालीच्या बॅटमधून फुलर लेन्सचा बॉल आणि आता फुल टॉसचा केलाय फुल टोल वसूल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या विजय फटका मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकला बॅटिंग करत असताना टीम आदिती 11 एकविरा स्पोर्ट्स चौथा इरवा मानकोली या टीमनं विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन हार्ड लक टफ लक टीम राजमुद्रा करवय चला दोन्ही टीमला विनंती असेल आपण सर्वप्रथम शेक हँड करा त्यानंतर मैदान सोडा